नमस्कार, जय हिंद सर्वांना। आजचा व्हिडिओ माझ्या त्या भावांसाठी किंवा वडीलधाऱ्यांसाठी आहे जे दारू पितात। मी पण दारू पित होतो, मान्य करतो। मला पण लोक म्हणतील आता, अरे तू पित होता आणि आता काय लोकांना ज्ञान शिकवतो। आणि दारू मी ही सन 2001 मध्ये ज्यावेळेस मी आर्मीमध्ये गेलो होतो तेव्हा प्यायला लागलो होतो। आणि सन 2018 मध्ये मी जेव्हा आर्मीतून रिटायर झालो तेव्हा मी माझ्या मनाने दारू सुटली। दारू सुटते, दारू कोणाच्या सांगण्यावरून किंवा डॉक्टरांच्या म्हणण्यावरून किंवा बाबा भक्तांकडून दारू सुटत नाही। ही दारू फक्त आपल्या मनाने सुटू शकते। जोपर्यंत आपलं मन आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपली दारू सुटत नाही। त्यामुळे बेवड्यांची संगत धरू नका, स्वतःच्या मनाला विचारा। कारण दारू पिणाऱ्यांना एक पाठीमागे एक पक्का ठप्पा असतो, हे बेवडे आहे। कारण आपल्या कोणत्याच गोष्टीला तथ्य नसतं। आपण कितीही खरं बोललो ना तरी समोरच्याला तो विश्वास पटत नाही, कारण आपण दारू पिलेलो असतो आणि लोक आपल्याला फक्त म्हणतात हे बेवडा आहे। म्हणून प्लीज त्यांना कळकळीची विनंती, दारू ही 100% सुटते, पण फक्त आपल्या मनाने सुटते, कोणाच्या सांगण्यावरून सुटत नाही। म्हणून प्लीज दारू सोडा। दारू सोडली ना, आज मला दारू सोडून 7 वर्ष झाली। 7 वर्षापासून मी प्युअर शाकाहारी माणूस आहे आणि माझे मित्रसुद्धा प्युअर शाकाहारी आहे। म्हणून तुम्हाला एकच सांगतो, दारू सोडली ना घरामध्ये खूप सुख, शांती, समृद्धी, आपला परिवार खूप सुखी असतो। दोस्तांनो, दारू एक क्षणिक आनंद आहे। रात्री पिली, सकाळी उतरल्यानंतर माणसाला काही उमजत नाही। त्यामुळे फक्त दारू आपल्या मनाने सोडा आणि 100% सुटते। मी सोडू शकतो तर मला 100% खात्री आहे माझे भाऊ जे पित असेल, पिणारे भाऊ, ते 100% सोडणार। म्हणून कळकळीची विनंती आहे। भरपूर म्हणतील तू पित होता मग आता काय लोकांना ज्ञान शिकवतो, परंतु ज्ञान नाही, खरंच सांगतो, दारू पिणाऱ्यांचं कधीच खरं झालं नाही, बरबादीच झाली आहे आणि वरून समाजामध्ये इज्जत पण गेलेली आहे। म्हणून प्लीज दारू सोडा, एवढीच कळकळीची विनंती आहे। व्हिडिओ पटला तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। जय हिंद।